आणि रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून गुरववाडी समाज मंडळ आयोजित नवतरुण मित्रमंडळ गुरववाडी सविनय सादर करत आहे एक अंकी नाटक गेट वेल सुन दामले। गेट वेल सुन दामले लेखक विपुल महापुरुष, निर्माते नवतरुण मित्रमंडळ गुरववाडी, संगीत संदेश गुरव, नैपथ्य आणि रंगभूषा रवींद्र गणपत तळेकर। पात्र परिचय किशोर उर्फ लालू दिवेश गुरव, दिवेश गुरव, सुप्रिया मयूर गुरव, मयूर गुरव, आजी ऋषिकेश गुरव, आजोबा राजेश तळेकर, राजेश तळेकर, मनोज उर्फ मन्या, संदीप गुरव, संदीप गुरव, स्वयंपाकी विजय गुरव, विजय गुरव, राजू गणेश गोसावी आणि बाल कलाकार आहे सईच्या भूमिकेत रुची सुहास गुरव। सविनय सादर करत आहोत एक अंकी नाटक गेट वेल सुन दामले। तू जर असं केली तर सईला भाऊ कसा होणार? एवढा रुपया काय करू का माझा? आई बाबा येतच असतील तेच म्हणायचंय मला। अजून किती दिवस आपण जपून प्रेम करायचं? नाते पण तेच आणि लग्नानंतर येते। हे सगळं कधी जमणार आहे? बरं मग तुझी काय इच्छा आहे? अहो हो ऐका ना, आपण पण त्या हंसिका सारखा फ्लॅट घेऊयात ना। हो घेऊयात ना। सी फेसिंग, हो 2 बाल्कन्या, त्या बाल्कनीत फक्त तुम्ही आणि मीच आहोत। इमॅजिन करा आपल्या दोघांच्या हातात कॉफीचा मग आहे। कॉफी खूप स्ट्रॉंग झाली नाही का? आपण दोघेच्या समुद्र पलीकडच्या उगवत्या सूर्याची वाट पाहतो। अंगावर मोर पिसासारखा थंडगार असा वारा वाहतो। आपल्यालाही थोडी प्रायव्हसी मिळेल। प्रायव्हसी म्हणजे इथे प्रायव्हसी नाही तिथे। आणि सईचा पण थोडा अभ्यास होईल। तसा तिचा इथे काय अभ्यास होत नाही। तिला ट्युशन लावायचं म्हणलं तर तुमच्या पिताच ऐकत नाही, म्हणतात मीच घेतो तिचा अभ्यास। अहो आता मॅथ्सचे काही ना काही त्यांनाही नाही सुटत। बरं त्यांना काही बोलायला गेलं ना वरून ते मलाच म्हणतात, सुनबाई आता तुम्ही आम्हाला शिकवणार का? बरं मग तिचा अभ्यास तू घेत जा। बरं मी अभ्यास घ्यावा तर तुमची आई मला 1 मिनिट सुद्धा बसू देत नाही। सारखं आपलं उपमा झाला की नैवेद्याला शिरा, शिरा झाला की उपासाला खिचडी। अहो आता तुमच्या बाबांना नाही पचत ना खिचडी तर खावीत कशाला? दिवसभर आपलं पूर 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 चालूच असतं। बरं हे एक दिवस मला विचारते, आई आजोबाचे ढुंगणात वेगवेगळे आवाज कसले काढतात? असं बोलली ताई? अहो असं कसं बोलली ताई? अहो हे काय बोलणं झालं का तिथं? सांगा ना मला, हे काय बोलणं झालं का तिथं?
सगळं बोलायला शिकवणारे तुमचे लाडके बंधू दिवसभर आपल्या मुनाड्या करत फिरत असतो टिंगल टवळ्या करत. काहीतरी करावं आयुष्यात, थोडाफार पैसा कमावा, तेवढी जरा भावाला मदत होईल. पण नाही, मला ना आता वीट आला या सगळ्याचा. तरी बाबा म्हणत होते ऋग्वेदी ब्राह्मण आजच्या गाठीचे असतात, तुझ्यासाठी एकापेक्षा एक करू बी केली असती. केलीच असती हा. तुमच्यासारख्या अर्ध्यावर टकल्या आता हे जे माझे केस गेलेत ना, हे तुझ्या तर कलकलीमुळे गेले. अच्छा, म्हणजे मी कलकल करते. कलकल बोलले हो, तुझ्यामुळे माझी डोकं किती भ्रष्ट झालंय. डोकं भ्रष्टवाला डोकं होतं तरी का? ते काय वळण लावले ते मी लग्नानंतर लाव. हो, आम्ही तर पहिल्यापासून वळणदारच माणसं आहोत. हीच वळणदार माणसं आधी कॉटवर बसून जेवायची. अहो आता कॉटवर बसून कोणी जेवतं का? हो, आम्ही तर पहिल्यापासून खटवरच बसून जेवायचो. आईला कमरेचा त्रास, तिला वाकून जेवण वाढता येत नाही, तर आम्ही खटवरच बसून जेवायचो. अहो मग डायनिंग टेबल नाहीत का घ्यायचा? आपल्याकडे जागा आहे का? बरं, डायनिंग टेबल घेतात आपण हॉल मध्ये ठेवायचा का? आणि हॉल का आपण वरांड्यात ठेवायचा? पाहिलं जागेचा किती प्रॉब्लेम आहे. म्हणून म्हणते घे फ्लॅट आणि जावेच वेगळं राहायला. ठीक आहे, उद्या मी ऑफिसवरून आल्यानंतर आई बाबांशी बोलतो की आम्ही 1 BHK फ्लॅट घेणार आहोत, 2-2 बाल्कन्या, 2-2 बेडरूम, आणि तिकडे राहायला जाऊन शिकासारखा. अहो खरंच सांगणार आहे तुम्ही? ऐका ना, खरंच सांगणार आहे. काळे काळे केस पहा किती किती छान, गोरे 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 चहा तुला नाही घ्या. बिन मागता चहा कसा आला पा, कसा आला छान. आपल्याला शाळेला जायला उशीर होत नाहीये, पण आपण वेळेतच जाऊयात. बाय बाय. अरे लागू येताना देशपांड्याकडून भाजीचं पीठ घेऊन येशील का रे? हो चालेल. किंवा मग भाऊजींना सांगा ना, दुपारी 3ला उठलं की येतील जाऊन. ते फ्रीच असतात ना. दुपारी 3ला उठतो, सकाळी 8 वाजेपर्यंत जागा असतो तो. अहो मग खालच्या रूम मध्ये झोपायला सांगत जावं आपण. म्हणजे कसं आहे, सकाळचा नाश्ताही आपल्या सोबत होईल, जेवणही होईल. आणि आता किती सुकलेत होते, एवढी सावळ्या गेल्यासारखा चेहरा झाला त्यांचा. तुम्ही काय करत बसताय निघा. हो. बरं, ते भाजणीच्या पिठाचं कसं काय? मी आणतो. येताना लवकर या. संध्याकाळी जेवायला जायचं वाटतं. नाही हो, घरीच करणार आहे का बरं का स्वयंपाक? आणि गेलो ना तरी तुमच्या नावाचा करून जाईल. राजापूरची गंगा आली, राज्यात राजकीय धुळवड. वा, हिरावडे गावात पारंपरिक परंपरा जपत उभारल्या होळ्या. छान. गुड मॉर्निंग मॉम. गुड मॉर्निंग. अरे लवकर निघे, लवकर उठे. त्या धनधान्य आणि भाजणी भाजणी लागेल.
अगदी नाही रे सुनबाई. देशपांड्यांकडे जातो, मस्तपैकी पीठ घेऊन येतो, मग आपण खाऊया मस्तपैकी थालीपीठ. हो सुनबाई, पिशवी आला हो. ठीक आहे. लाल पिशवी नको सुनबाई, मला हिरवी पिशवी आवडते. आता हे काय हो तुमचं नवीन? पिशवी लाल असो किंवा हिरवी असो, भाजणी बदलणार आहे का? तुम्ही गप्प बसा हो, उलटावरून शेळ्या नका आणू. हो सुनबाई, पिशवी आणा. ठीक आहे. हिरवी पिशवी. लाल पिशवी नेल्यावर कुत्री मागे लागतात वाटतं. हो सुनबाई, तर इकडे या. साखरांना तेव्हा माझ्यासाठी एक कप एक्स्ट्रा टाका. आल्यावर घेईन म्हणतो, बर. मला नको व्हायचा. अरे खेळ रे म्हणायच्या. बाईनी कधी कुंकवाच्या बोटाला आणि पुरुषांनी कधी चहाच्या घोटाला नाही म्हणू नये. हो ऐकलं का? येतो. हा हा, लवकर यायचं बघा. हा भाजी पण घेऊन येतो. हा हा, भाजी पण आणा, लवकर या फक्त. अरे घे रे मान्या. चाय बरोबर काय नाश्त्याला? बटाटा भजी, कांदा भजी, वडापाव, उसळ, पाय, आमलेट, काय पाहिजे? ब्रेड पाव. बाई आमच्या काळात असं नव्हता. गप गुमानं काम करायचं. म्हण्या तुला सांगतो, आमच्या यांना 3 भावंड होती. सर्वांचं शिक्षण आमच्याकडे झालं, पण कोण कधी उपाशी केलं नाही. अच्छा, म्हणजे मी उपाशी ठेवते काय मनाला? मला काही बोलायचंच नाही. तुझ्या शब्दाला शब्द वाढतो. म्हणून म्हणत होतो चहा घे, चहात जाळ फोड, बडबड वाढ फोड. एवढंच होतं हिला. निघा आंघोळीचं बघा. आंघोळ करायला कंटाळा. होय होय, ठेवलेली आहे. एक असं कार्ट आळशी. रिमोट कुठं ठेवलाय तेव्हा? लाडकी सोन मीना घरची, थोडी थोडी कसरत कर घरची. लाडकी सोन कोण रे बाबा तू? मी कुक आहे. अगं बाय, वेगळंच नाव आहे ना. आई, अरे काय रे कुक्या, काय काम काढलं? अहो आई, मीच बोलवलंय त्याला. स्वयंपाकी आहे बरं का तो. अगं बाय, आजकाल मुलं पण स्वयंपाक करायला लागली का? म्हणजे काय, मला तर लहानपणापासूनच आवड होती स्वयंपाकाची. आणि आता की नाही, मी त्यातच करायचं ठरवलंय. करियर. मुद्दाम नाटक बोलतोस का रे? अहो नाही, हे असंच आहे. कारण मी पहिले गुरुवांकडे होतो, नंतर तळेकरांकडे होतो, नंतर घुगऱ्यांकडे होतो, आणि आता इथं बोलावणं आलं. चांगले. घुगऱ्यांनी सांगितलं मला, फार स्तुती करत होत्या बरं का तुझी. आणि तसं आता आम्हाला भूक लागणारच आहे म्हणा. काय ग?
₹4000 महिना देऊ. सकाळपासून रात्रीपर्यंत थांबावं लागेल. मान्य आहे. आणि राहायची सोय वरच्या खोलीत करू. चालेल. भाऊजी, हे आपले नवीन कुक आजपासून तुमच्या सोबत वरच्या खोलीत राहतील. मला मान्य नाही. मान्य करावं लागेल. माझ्या बाबांशी बोलणं झालं. अरे बाबा पण ना मला ठरवून सांगितलं काय पण ठरव. अहो भाऊजी, आता एकत्र राहायचं असेल तर एवढं ऍडजस्ट करावं लागेल ना. इकडे रे. वहिनी मी काय बोलतो पण हे तुम्हाला अगोदर ऍडजस्ट होत असेल तरच बघा. ए तू मुद्दाम नाकात बोलतो काय रे? अहो नाही, असंच आहे. कारण पहिलं गुरुवांकडे होतो, नंतर त्या तळेकरांकडे होतो, नंतर त्या घुगऱ्यांकडे होतो आणि आता इतकं बोलावणं आलं. डांगले. असं इकडे रे. आता यायचं नाही हो, मला जाऊ. ए, अगं. मला काहीच समजलं नाही. वरच्या रूम मध्ये राहायचं असेल ना तर काही गुपित आहेत ना ती गुपितच ठेवावी लागते. चालेल. म्हणजे मला मान्य आहे. तर तुला वरती रूम दाखव. काय रे देवा, आज स्वयंपाक आणलाय, उद्या सासू सासरे आणतील, तूच काय पाठी राखा रे रवान आता. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंभी कमळी दडो, मुरडिता हटाने वडो, वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो. आलं का माझं बाळ? हो का? अगं बाबा, एका बाईची मज्जा. अरे बापले, माझं म्हणणं तर माहितीच नाही. सईचे दात किल्ले काय तुम्ही काय होतं सुनबाई? रोज रोज एक एक खाऊन होता. जा सॉस छान. अहो बाबा, संध्याकाळी 5 वाजता येणार होतात तर सकाळी चहा कशाला ठेवायला सांगितलं होतं? आता वाया गेला ना तो. अहो गलगले रस्त्यात भेटले होते. गलगल्यांचं बँकेत काम होतं ना, त्यांच्या बरोबर गेलो होतो. हा, आपलं काही काम होतं का? आपलं काहीच काम नव्हतं. इकडे तुमच्या घरी कधी गेलं तर साधा चहा सुद्धा विचारत नाही. तुम्ही दिवसभर राहा त्यांच्यासोबत फिरत, तेही त्यांच्याच कामासाठी. तशी पण तुम्हाला सवय आहे ना लष्कराच्या भाकऱ्या वाजायच्या. भाजी आणल्या. हे जाऊ दे, भाजणी आणली का? देशपांडे घरी नव्हते. बाबा, खोटं बोलताय तुम्ही. खोटं बोलताना तुमचा पायाचा अंगठा हलतो. पहा, हलतोय. काही चल, आंघोळ करून घे. काय हो? हो. ही माझी बायको आहे की तिची बायको आहे? अरे ती सगळ्यांचीच बायको आहे. मला काय काही बोलायचं नाही. त्या शब्दाला शब्द वाढतो. झाली किरकिर. अहो माझी हिशोबाची वही कुठे ठेवला? बघा जरा सापडे. बघा बघा, लक्ष द्या. काय? कुठं? एवढा जवळ? काय? हो, तो स्वयंपाकी आहे. मग ठीक आहे. वरच्या खोलीत सोय केली त्याची. काय? अहो तुमचं वय काय, तुमची
त्याची गती किती जरा सावकाश. ए, इकडे ये रे. जा रे बाबा काय बघ काय झालंय बोलणं. हो, मी रात्रीच्या जेवणाची सोय करते. काय जरा लांब बोल. दृष्ट अरे लालू काय झालं? ए लालू काय झालं? सुनबाई पाणी आहे. अरे लालू अरे लालू काय झालं? अरे लालू अरे काय झालं? काय झालं बाबा काय झालं काय नाही, सईच्या शाळेत गेलो होतो सईला घ्यायला. सईची वाट बघतच बाहेर तिथून एक मोटरसायकल वाला आला आणि पायाला धडक मारून गेला. काय नाही, छोटासा क्रॅक आहे. 8 दिवस आराम करायला. आम्ही डॉक्टरकडे जाऊन आलो. 8 दिवस आराम करायला सांगितलं. बाबा, तुम्ही सईला घ्यायला जाणार होता ते सांगायचे नाही का? आम्ही तिकडे गेलो होतो ना, माझा असा ऍक्सिडेंट झाला असता. अरे जे काय होतं ते भल्यासाठीच रे. पाहिली साई कसे बोलत आहेत बाबा? हे जर मनासोबत झालं असतं ना तर काय करू आणि काय नाही असं झालं असतं. या भल्यासाठी झाला. आता परवा माझी मीटिंग आहे दिल्लीला. आता पाय घेऊन जाता येणार नाही. पुन्हा एकदा बोलेल देशमुखांना. दिल्लीची मीटिंग अटेंड कर. पुन्हा देशमुखचं प्रमोशन होईल. माझ्या सोबत हे असंच होत. आणि वेगळ्या पाणी लालू पाणी अहो भाऊजी, मग आम्हाला फोन नाही का करायचा? अहो, एवढ्याशा कारणासाठी कशाला फोन? आम्ही दोघं ऑफिसमधून निघालो ना, आमच्यासोबत अजून एक मुलगा होता. तर आम्ही डॉक्टरकडे सांगितलं आणि मग आता इकडे सोडून निघालो. छोटासा हेअरक्रॅक आहे, 8 दिवसात बरं होईल. चला थांबले येऊ. गेट वेल सूट थांबले. चोर चोर सुप्रिया चोर आई चोर चोर चोर. मी चोरी नाही केली तरी मला होतात नाही. मी चोरी नहीं केली. इस गाड़ी में क्या उसी गाड़ी में छेद निकला था क्या? नहीं, मैंने कोई भी छेद नहीं किया. मी माझ्यावर चुकीचा आरोप होतोय. खरं बोल. मी झोपेत चालत होतो. झोपेत चालत होता? हा, मी झोपेत. खरं बोल. हा, झोपेत चालत होतो. 2 मिनिटं. हा वास कसला येतोय? हा वास येतोय ना, मला पण वास येतोय. मी पण तोच विचार करतोय. कुठून ग बाई वास येतोय? कसं ग बाई वास येतोय? कसला हा दारूचा वास येतोय? नाही, मी दारू पित नाही. मी दारू पित नाही. तू सांगू. अरे दादा, कशाला छोटं त्याला? सोड त्या बिचाराला. बघ ना मनू भैया. अरे त्याला झोपेत पाणी प्यायची सवय आहे. अहो भाऊजी, तो म्हणतो झोपेत चालत होता. तुम्ही म्हणते पाणी प्यायला उठला होता. झोपेत उठून पाणी प्यायची सवय आहे. आणि तो गुपित काय बोलत होता ते? अहो तेच तर गुपित आहे. त्याला झोपेत उठून पाणी प्यायची सवय आहे. आई
त्याच्या तोंडाचा वास येतोय. मला काय काही बोलायचंच नाही. कुठे आहे तुमच्या पिताश्री? त्यांच्या लाडाने बिघडलाय तू. कुठे आहे बाबा? त्यांच्या रूम मध्ये नाही आहेत. काय वास गेलाय? बाबा अरे मला अरे बर्फ आणायला गेला होतास की बनवायला? ओ बाबा इकडे या. बाबा आता काय झालं? काय झालं? आई त्याच्या तोंडाचा वास येतोय. काय बाई मला काय बोलायचंच नाही. बाबा एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवलात. मी नाही पियालो. मी नाही पियालोय. बाबा तुम्ही खोटं बोलतो, अंगठा हलतोय बघा. या आईला या अंगठ्याच्या रे कधी कधी असं वाटतं कापून घट पडतात फेकून द्या. हो बाबा घटक कुठं जातं नाही. एक लव्याचा अंगठा एक लव्या. आम्ही एक लग्नाचं काय आणि मध्ये घालतोस? एक लाख हा तुमचा बेटाचा अंगठा बेटाचा. 45. हा हेच गुपित मी कोणाला सांगणार नव्हतो. तुम्हाला नाही, तुम्हाला नाही, तुम्हाला नाही आणि तुम्हाला तर अजिबातच नाही. मुद्दाम नका बोलतो काय. अरे नाही असंच नाही. कारण मी पहिला पूर्वांकडे होतो, नंतर तळेकरांकडे होतो, नंतर फुकऱ्यांकडे होतो आणि आता इतकं बोलावणं आलं. असं सुप्रिया अशी पिणारी माणसं कशाला घरामध्ये ठेवते? मैंने पी नहीं है, मुझे पिला दी गई है. म्हणजे मी पीत नाही पण बाबाने मला पाजली आणि मी पहिल्यांदाच पिली. बाबा तुम्ही पण एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवलात. अहो काय चाललाय रात्रीचा गोंधळ? सांगून टाकायला लालूला पिता तर पिता. बरं लालू होतो मी कधी कधी. अहो बाबा एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवलात आजपर्यंत. आणि या दोघांना पण हीच पाजली. अरे देवा. जा रे वरती जा. अहो बाबा शोभतं का हो तुम्हाला असं वागणं? शोभतं का? तुमच्या अशा वागण्याचा त्या सईवर काय परिणाम होईल? तिच्यावर काय संस्कार होतील याचा तुम्ही विचार केलाय का? ते काही नाही. आई आणि बाबा आम्ही दोघं अजून या घरात नाही राहू शकत. आम्ही वेगळं राहायचा विचार करतोय. सुप्रिया हे बोलायची योग्य वेळ नाहीये. अरे मग कधी येणार आहे योग्य वेळ? ही योग्य वेळ नाही, ती योग्य वेळ नाही असं म्हणता म्हणता कित्येक वर्ष निघून गेली पण अजून काही योग्य वेळ आलेली नाही. ते काही नाही. किशोर तू लवकरात लवकर यावर काही थोडीशी घे, नाहीतर मी सईला घेऊन इथून निघून जाईल. सुप्रिया अगं सुनबाई असं बोलू नको, वाईट वाटतं. अहो बाबा मी जे काय बोलते ना ते योग्य शुद्धीतच बोलते. शुद्धीत तर तुम्हीच नाही या. अगे एका फोटोने काय होतंय सुनबाई? असंच बोलत राहा. एका घोटाने काय होणार आहे, एका आईस्क्रीमने काय होणार आहे, पण आता आम्ही नाही देऊ शकत तुम्हाला. तू शांत बस. ते काय नाही. मला आज काय तू सोक्षमोक्ष लावायचा आहे. आणि काय हो बाबा तुम्ही कसला घेता सईचा अभ्यास? तिची गृहपाठाची वही पहा. अहो तुमचा काळ बदलला, गणित सोडवायची पद्धती बदलली, तुमचे प्रकार जुने झाले. असं नका बोलू सुनबाई. काय बोलताय तुम्ही? अरे लालू तुम्ही काय बोलताय? इथे आमच्या बदलची मुद्दाच वेगळी आहे. जाऊ दे, तुम्ही एक काम करा, हे रोड सोडून निघून जा. बाबा हो असं नका बोलत जा. तडकाफडकी निर्णय नका घेऊ सर. हो. अरे ही बोलून बोलून दाखवते. अशा दुष्ट लोकांपेक्षा ना ते साप परवडले. साप ते एकदा दंश करतात आणि निघून जातात. खूप पाणी घ्या. काही कर पण सईला आमच्या देखतच राहू दे. अहो बाबा इतक्या खोलीत कसं राहणार हो? इतक्या छोट्या छोट्या खोल्या त्यात इतक्या जवळ जवळ भिंती कसं राहणार? त्यात तुमचा गोंधळ, त्यात सईचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतो. कसं होणार सर्व? आणि सगळी कामं मीच करायची तर का मी एक स्त्रिया म्हणून? आता तू जरा जास्तच बोलतेस सुनबाई.
तुझ्या ना छोट्या छोट्या गोष्टीचाच गाजावाजा असतो. अगं दळण पण मीच आणतो, भाजी पण मीच आणतो आणि सईचा अभ्यास पण मीच घेतो. अहो बाबा, दळण आणलं तरी त्याच्या पोळ्या मलाच कराव्या लागतात ना. भाजी आणलं तरी निवडून मीच करते. तू शांत बस. ते काय नाही. तू लवकर काय थोडीशी ते काय नाही, सईला घेऊन येते. मग आता आम्ही एक काम करतो, सगळे पुरुष मंडळी स्वयंपाक करतो, तुम्ही जा नोकऱ्या करा. ते जांभळ्यांच्या घरात कोण पुरुष काम करतोय म्हणा. हे सोडले तर ते भाऊजीच असले. भावाच्या उरा बसून घ्यायला आणि तुम्हाला बायकांमध्ये लुडबुड करायला. दुसरं काय जमतंय? अरे लालू काय बोलते ही? तुमची आमच्याबद्दलची मतं चांगली नाहीत रे. आता तुम्ही एक काम करा, हे घर सोडून निघून जा. बाबा अरे किती बोलते ही, रक्त आठवते रक्त. आणि लालू बघ, तिची मतं बघ आमच्याबद्दल काय बोलते ती. त्याचा शब्द नाही विरळ. त्याच्या शब्द नाही धीरज, त्याची बुद्धी नाही स्थिर. दया व्हावे न दर्शन, त्याच्या पंगती नाही भोजन. जीव तुटतो रे, जीव तुटतो या पोरीसाठी. या बायकोशी पोरांशी बोलायचं, त्यांच्याशी हसून करून वागायचं म्हणजे तुम्हाला लुडबुड वाटते. जा तुम्ही खरंच निघून जा आणि इतक्या लांब जा की तुमचे चेहरे सुद्धा आम्हाला दिसू दे नको. झालं. इमोशनल ब्लॅकमेल सुरू झालं. जरा काय बोललं की लागला लगेच आरडाओरडा करायला. आपल्या सुनेला आपल्या मुलासमोर कसं वाईट करायचं ना, ते पहिलं बघायचं. ते काय नाही. किशोर तू बघ काय ते, आणि तुमची दामल्यांची नाटकं चालू द्या, नाहीतर मी सईला घेऊन निघून जाईल. हे नाटक नाही सुनबाई. बाबा ओरडू नका, ओरडता मला येतं. काय सुनबाई नाटक बंद करा हो. आणि या पुढच्या गोळ्यासाठी जीव दिल चुकतो. ही नाटक नाही आहेत सुनबाई. तुम्हाला जो मेल केला हो त्यात एक अटॅचमेंट आहे बघा, पीआयची अटॅचमेंट. तुम्ही पीआय फक्त पास करा, बाकी मी बघतो काय करायचं. आणि हो तुम्हाला काय न्यूज कळली का? अहो दामल्यांचं प्रमोशन झालं. नाही नाही पार्टीचं अजून ठरलं नाही आहे, पण सध्या तरी चहावरतीच भागवते. या दामले. अहो काय योगायोग बघा ना, तुमचे बाबा गेले, दुःख झालं. त्यात आनंदही तेवढाच आहे कारण तुमचं प्रमोशन झालं. काय योगायोग, त्या दिवशी तुमचं ऍक्सिडेंट झालं नसतं आणि तुमच्या सिनियरला तिकडे दिल्लीला कॉन्फरन्सला जाऊन त्याचं
त्याचं क्लायंटवरती भडकणं आणि त्याचं प्रमोशन थांबणं हे सुखद धक्कादायक आणि तुमच्यासाठी सुखद धक्काच आहे म्हणा. हे खरंच आहे. तुमचे बाबा म्हणायचे ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. हो ना, हे सगळं पाहिलं बाबा होते. बाबांना जाऊन 2 महिने झाले. असं वाटतं कुठून तरी निकाल हसण्याचा आवाज यावा आणि ठीक आहे. नवरा सुद्धा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. चला येतो. सुप्रिया, सई सॉक्स काढून घे. सई माझ्यासोबत नाही आली. सई तुमच्यासोबत नाही आली? अहो मग कुठे आहे ती? तुम्हाला सांगितलं होतं ना तिला आणायला. सईला घ्यायला बस येते ना. अहो आज बस नव्हती येणार, त्याचा कॉल आलेला मला. कुठे आहे सई? फोन करा, फोन करा. अरे लालू, काय झालं? अरे ते फोन दे रे, फोन करतो. फोन कर. बाबा, सई हरवले. सई हरवली. फोन कर, फोन कर, फोन कर. फोन लावतो. कुठे असेल ती? लागतच नाहीये. उषा काकीला लावा. तुझ्यासोबत असेल. अरे लालू, तू काय करतो? जा जा. लॉटरी पेपर सांगताय. अरे लालू, तू शाळेत जा तिच्या. चला चला. शाळेत जा. जा शाळेत. अहो मावजी कुठे घेऊन गेला होता तिला? तुला अक्कल आहे की नाही? एवढे दिवस कधी गेला नाही सईला शाळेत घ्यायला आणि आज गेला तो गेला सांगितलं पण नाही. एवढं नाटक का करताय? भाऊजी, आई वडिलांच्या प्रति तुम्हाला नाटकं वाटतात का? आई वडिलांचं प्रेम आपुलकी ही नाटकं नसतात अहो. जाऊ द्या, तुम्हाला नाही कळायचं. आपण तुम्हाला घाबरवायचा हेतू नव्हता माझा, पण मी लिहिलेल्या पुस्तकाची पहिली कॉपी देणार होता प्रकाश, म्हणून म्हटलं माझ्या बरोबर कोणतरी असावं. पण बाबा गेल्यानंतर सईचे एक मला माझ्या जवळचे आहे म्हणून घेऊन गेलो सईबाईंना. हो की नाही सईबाई? हे बघ मी लिहिलेलं पुस्तक. तांबड्यांच्या घरातले इतर पुरुषी काम करतात, हा फरक एवढाच आहे की थोडं वेगळं काम करतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हे सगळं मला कसं कळलं? त्या रात्री मी तुमचं सर्व बोलणं ऐकलं होतं वहिनी. तुम्हाला घर सोडून जायचंय ना तर कुशाल जा आणि असा विचार करू नका की बाबांचं असं झालंय म्हणून. तुम्हाला जायचं असेल तर कुशाल जा. दादा, हे जे मी पुस्तक लिहिलंय ना मॉडर्न सोसायटी, याचा विषय काय माहितीये? जॉईंट फॅमिली, एकत्र कुटुंब. पण मला त्या रात्रीपर्यंत माहिती नव्हतं की तुम्हाला एकत्र कुटुंबामध्ये राहण्यामध्ये एवढं दुःख आहे. अरे एकत्र कुटुंबाचे अनेक फायदे आहेत. आता इथे कित्येक सारे चाकरमाने आले जे एकत्र कुटुंबामध्ये राहतात. नुसता स्टेशनवरून फोन केला ना तरी घरात आई बहीण गरम पाणी करून ठेवतात आंघोळीसाठी. आंघोळ केल्या केल्या त्यांना चांगलं न्याहारी जे पाहिजे ते खायला मिळतं. पण जे एकत्र कुटुंबात नाही राहत त्यांची काय परिस्थिती आणि काय अवस्था असते तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. अहो स्टेशनवरून एक वडापाव किंवा समोसा पाव घेऊन यावं लागतं त्यांना आणि ते येऊन खाणार, घराची साफसफाई करणार, बाकी सर्व पुढे.
अशी अनेक उदाहरणं आहेत एकत्र कुटुंबामध्ये राहण्याची. अहो वहिनी, तुम्हाला एक आखरी गोष्ट सांगू का? आपले बाबा ना कधीच गलगल्यांसोबत बँकेत गेले नाही. उलट त्यांचंच काम होतं बँकेत. माहिती आहे का? त्यांना होम लोन हवं. माहिती आहे कशासाठी? त्यांना हे घर पाडून इथे एक मोठं घर बांधायचं होतं, जेणेकरून आपल्याला सगळ्यांना एकत्र राहता येईल. अरे दादा, आपले बाबा खूप वेगळे होते. आणि तुम्हाला माहिती आहे, तुमच्या स्वयंपाकाची तारीफ नेहमी देशपांडे काकूंकडे करायचे. मला अशा बोलल्या होत्या काकू. तुमच्या माहेरी फोन करायचे, खुशाली कळवायचे, खुशाली घ्यायचे, इथं अभ्यास घ्यायचे, झाडांना पाणी घालायचे. दादा, तुझ्या गाडीवर रोज कपडा मारलेला असायचा ना रे? तेही कपडा बाबाच मारायचे. बाबा आपले फार वेगळे होते. त्या आपल्या गेटचा आवाज व्हायचा ना, त्या गेट मध्ये तेल पण घालायचं. तुला त्रास होतो म्हणून तेल घालायचं. इतकं वय असून सुद्धा अरे म्हाताऱ्याचा टेबल घेऊन पंखा फुटलायचे. तुला दादा बाबा कधीच कळले, पण मी माझ्या बाबांना ओळखतो. आपल्याला बहीण म्हणून तेच आपल्याला लागली बांधायची. फ्रेंडशिपच्या डे मला ते बँड वाजायचं. बाबांना ओळखू नाही शकत, पण मी ओळखतो. आपलं दुर्दैव एवढंच आहे की आपला बाप एक बापाचं प्रेम मंडळी कोणाला कळत नाही. बापाचं प्रेम हे अनमोल असतं. आईचं प्रेम करते, आईचं प्रेम सर्वांना दिसतं, पण बापाचं प्रेम कधी कुणाला दिसत नाही. कारण बाप कधी रडत नाही. कारण बापाला माहितीये जर तो रडला तर त्याचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल, अख्खं कुटुंब डाकेल, म्हणून तो कधी रडत नाही. अरे एखाद्या मुलीचं लग्न असेल ना, तर तो बिचारा बाप सकाळी 6 वाजता उठून राबत असतो. त्याला विचारायला कोण चहाचा गोट पण विचारत नाही. आणि त्या मुलीची जेव्हा पाठवणी करण्याची वेळ येते, तो बिचारा कुठेतरी टॉवेल घेऊन रडत असतो. बापाचं प्रेम अनमोल आहे. लोकांना वाटतं बाप काही करत नाही. बाप कमवून आणतो आणि आई कमवून घालते, बनवून घालते. बाप शाळेची फी भरते, आई शिकवते. बापाचं अनमोल प्रेम आहे. जाऊ दे, तुम्हाला नाही कळायचं. येतो मी. बाबांनी ना सगळ्यांवर मनापासून प्रेम केलं, पण प्रेम करण्याचं नाटक नाही कधी केलं. जाऊ दे, येतो मी. तुम्हाला कसं राहायचं तसं. गोरे गोरे गाल माझे पहा किती छान, गोरे गोरे गाल माझे पहा किती छान. भाऊजी बसा, चहा ठेवते. बहिणी, खरंच नकोय मला अच्छा. हे रे मन्या काका, हे बघ, बाईने कधी कुंकवाच्या बोटाला आणि पुरुषाने कधी चहाच्या बोटाला कधी नाही म्हणलंय.